वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर येत्या 20 तारखेला आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीला आपण प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी अनेक उपाय सेवा करत असतो आणि प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. प्रत्येकजण गणेश चतुर्थीचं हे व्रत धरत असतं. गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आज आपण तेच पाहणार आहोत की मुलांसाठी गणपती बाप्पांचं तीर्थ कसं तयार करावं, काय सेवा कराव्यात, गणपती बाप्पांची उपासना काय करावी, हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर आपल्याला प्रत्येकाला दररोज गणपती बाप्पाची सेवा होतेच असं नाही, पण प्रत्येक महिन्यातील गणेश चतुर्थीला अवश्य गणपती बाप्पांना अभिषेक घालावा. अभिषेक घालताना तुम्ही पहिल्यांदा पंचामृताने अभिषेक घालावा. त्यानंतर तुम्हाला दही, दूध ह्या सर्वांचं मिश्रण करून घालू शकता किंवा अगदी सेपरेट जसं मी आत्ता घालत आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखर हे सगळं वेगवेगळं तुम्ही घालू शकता. आता मी पहिल्यांदा मध घालून घेतलेलं आहे, त्यानंतर दही घालत आहे. दही, दूध आणि तूप हे एकत्रित घेतलेलं आहे आणि हा संपूर्ण अभिषेक चालू असताना तुम्हाला ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्र तुम्हाला जप करायचा आहे किंवा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे. हा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला जल अभिषेक करून घ्यायचा आहे. आता दही, दूध, तूप आणि साखर या सर्वांनी अभिषेक गणपती बाप्पांना घालून घ्यायचा आहे व मूर्ती स्वच्छ कोमट पाण्याने आधी, त्यानंतर थंड पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. जेव्हा आपण जल अभिषेक करत असतो तर त्या जल अभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते कोणत्याही वृक्षांना न घालता तुम्हाला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. तर तुम्हाला त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने संपूर्ण अभिषेक घालायचा. त्यानंतर हे स्वच्छ गणपती बाप्पांना चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्नान घालायचं आहे. पंचामृताने स्नान घालून झाल्यानंतर आपल्याला गळती लावून गणपती बाप्पांची मूर्ती मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे. हा अभिषेक फक्त जल अभिषेक करायचा, कारण जे हे तीर्थ खाली तयार होणार आहे तर ते तीर्थ आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे. यामुळे काय होतं तर आपली मुलं एकपाठी होतात, त्यांची बुद्धी तल्लख होते. कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता असल्यामुळं ही सेवा आपल्याला प्रत्येक चतुर्थीला करायची आहे, न चुकता करायची आहे. आणि करून पहा, केल्यानंतर खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल. मुलं चिडचिड करत असतील, रागीट असतील, तापट असतील, ऐकत नसतील किंवा अभ्यास करत नसतील तर त्यांच्यासाठी ही सेवा जरूर प्रत्येक आईने करा. आता सेवा काय तर जल अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्हाला 11 वेळा अथर्व शीर्षचं पठण करायचं आहे. तर 11 वेळा अथर्व शीर्ष वाचायचं व फलश्रुती जी आहे ती फक्त एकदाच तुम्हाला वाचन करायचं आहे फलश्रुतीचं. आणि हे जे खाली तीर्थ तयार होईल ती कुटुंबातील प्रत्येकाने ग्रहण करायचं, मुलांना प्यायला द्यायचं, घरात थोडंसं शिंपडायचं व जर राहिलंच त्यातून ही शिल्लक तर आपल्या तुळस सोडून कोणत्याही वृक्षाला तुम्ही घालू शकता. कारण की तुळस ही गणपती बाप्पांना अर्पण करत नाहीत आणि नेहमीच कोणत्याही देवांचं जे आपण तीर्थ असेल, अभिषेकाचं, स्नानाचं पाणी हे कधीही बाकीच्या झाडांना घाला पण तुळशीला घालायचं नाही. तर गणपती बाप्पांना 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक घालायचा आहे. ते अभिषेकाचं तीर्थाची सेवा अवश्य करायची आहे, चुकवू नका. तर आता सुरुवात कुठून करायची. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षमाक्षभिर्ये जत्राः स्थिरे अंगेतष्टु वासुं तनूभिः वशेम देवहितयदायु. ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नोक्षारी अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. तर हा शांतिमंत्र म्हणायचा. त्यानंतर संपूर्ण अथर्व शीर्ष आणि नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमो प्रथमपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. तर इथपर्यंत असं तुम्हाला 11 वेळा वाचन करायचं आहे आणि फलश्रुती खाली दिलेली आहे. तर तिथून फलश्रुती तुम्हाला फक्त शेवट 11व्या वेळेस एकदाच हात जोडून पठण करायचं आहे. फलश्रुती वाचताना गळती काढून ठेवायची आहे
म्हणजे स्नान किंवा अभिषेक घालणं बंद करायचं आणि हात जोडून तुमची मनोकामना फलश्रुती म्हणायची. फलश्रुती काळजीपूर्वक एकदाच वाचन करायचं. फलश्रुतीमध्ये संपूर्ण तुमच्या सेवेचं फळ दिलेलं आहे. त्यामुळे जरूर अभिषेक गणपती बाप्पांना चतुर्थीला चुकवत जाऊ नका. आपल्याकडून दररोज या सेवा घडत नाहीत, पण चतुर्थीला या सेवा अवश्य करायला हव्यात आपल्या मुलांच्यासाठी. जलाभिषेक झाल्यानंतर, आता हा जलाभिषेक तुम्ही सकाळी करू शकता, सायंकाळी करू शकता, पण शक्यतो मी म्हणेन की सकाळीच करा. तर ही सेवा चतुर्थी दिवशी शक्यतो सकाळी करा. मुलं शाळेत जाण्यापूर्वी त्यांना द्या, किंवा ज्यांना गडबड असेल त्यांनी सायंकाळी संध्याकाळी केली तरी चालेल, पण फार उशीर करू नका. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक घालून घेतल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती जिथे तुम्ही ठेवता त्या ठिकाणी सुंदर आसन मांडून लाल फुलं, हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप पण ओवाळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ज्यांना अभिषेकाची सेवा करायची नसेल त्यांच्यासाठी सांगते, आपल्याला गणेश स्तोत्राचं वाचन करायचं आहे, अथर्वशीर्ष करायचं आहे, किंवा ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे. त्याचबरोबर प्रणम्य शिरसा दैवम जे गणेश स्तोत्र आहे संस्कृतमधलं, ते नित्यसेवेच्या ग्रंथात आहे, ते आपल्या मुलांकडून दररोज म्हणून घ्या. त्यामुळं मुलं आपली एकपाठी होतात आणि हे अनुभव सत्य आहे. 6 महिन्याच्या आत तुम्हाला याचा फरक जाणवेल. गणेश स्तोत्र हे खूप प्रभावशाली आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, म्हणून जीव तोडून सांगते. गणेश स्तोत्र खूप सोपं आहे, मुलांकडून पाठांतर करून घ्या. तर गणेश स्तोत्र प्रणम्य शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुकामार्थ सिद्धये प्रथम वक्रतुंडच्च एकदंतम द्वितीयकम. तर हे जे आहे तर ते गणेश स्तोत्र आहे, तर ते तुम्हाला मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वाची एक जुडी व्हायची आहे. 1 वहा, 2 वहा, किंवा तुमची मूर्ती मोठी असेल तर तुम्ही अगदी दुर्वांचा हार करून सुद्धा अर्पण करू शकता. तर दुर्वाची जी आपण जुडी अर्पण करणार आहोत तर त्याच्यावरती सेवा करायची. सेवेतून दुर्वेची पेंडी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची. आता ही अर्पण केलेली पेंडी काय करायची आहे तर इच्छा बोलून तुम्हाला ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी याचा मिक्सरमधून काढा काढून तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला याचा काढा द्यायचा नसेल तर तुम्ही निर्माल्यातसुद्धा ही वाहू शकता. तर या पद्धतीने ही खूप सुंदर सेवा आहे. त्याचबरोबर दिवसभरात ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, किंवा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राचा जप करावा. तसेच या प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा असतो. तसेच 120 दिवसांची गणपती बाप्पांची सेवा कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी कशी करावी याचीही संपूर्ण माहिती यापूर्वी मी अपलोड केलेली होती. थोडक्यात तरीही सांगते. तर 120 दिवस ही सेवा करायची असते. पहिल्या दिवसाला ही संकष्ट चतुर्थीपासूनच सेवेला सुरुवात करायची असते. मंदिरात जाताना तुम्हाला एक डाळिंब, नारळ, खोबरं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, गणपती बाप्पांना लाल फूल हे सर्व न्यायचं असतं. व तुम्ही ही 120 दिवसांची सेवेला प्रारंभ करत आहे, सुरुवात करत आहे, व तुमची इच्छा काय आहे ते गणपती बाप्पांना सांगून ही मंदिरातच जाऊन सेवा पहिल्या दिवशी करायची. म्हणजे सेवा म्हणजे हे सगळं तिथं ठेवून यायचं मंदिरात पहिल्या दिवशी व सेवेला सुरुवात करायची. मंदिरातच जायचं आहे. जाताना डाळिंबच न्यायचं आहे. डाळिंब, 1 नारळ, 11 रुपये दक्षिणा, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, लाल फूल, दुर्वा हे सगळं घेऊन जायचं. व 120 दिवसांच्या सेवेला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल, म्हणजे संकष्ट चतुर्थीलाच सुरुवात करायची असते, तर त्या दिवशी सुरुवात करताना हे सगळं गणपती बाप्पांच्या जवळच्या मंदिरात घेऊन जायचं, तिथं अर्पण करायचं व तुमच्या मनातील इच्छा बोलायची व ही सेवा करणार आहे असं सांगून गणपती बाप्पांना यायचं. व घरी येऊन सेवा काय करायची तर दररोज मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशने कृपा करा या मंत्राचा दररोज 121 वेळा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. अशी 120 दिवसांची सेवा आहे. खूप खूप प्रभावी आहे. विवाह असेल, नोकरी असेल, संतती, मुलंबाळ न होणं, प्रमोशन, घरासाठी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही सेवा करू शकता. खूप अनुभवी सेवा आहे. तर 120 दिवसांची ही सेवा ज्यांना कुणाला या चतुर्थीपासून करायची असेल त्यांनीही अवश्य या सेवेला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर मुलांना जे आपण अथर्वशीर्ष म्हणून तीर्थ देणार आहोत तर ते उरलेलं तीर्थ आपल्या घरात थोडं थोडं शिंपडायचं व तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही राहिलेलं घालू शकता.
तर अभिषेकाचं तीर्थ जे तयार करत असतो तेव्हा ते फक्त जलतीर्थ तयार करायचं, दूध वगैरे घालून करायचं नाही, कारण की मुलांना आपल्याला ते प्यायचं असतं. त्यामुळे फक्त अथर्वशीर्षाचा जर अभिषेक करणार असाल तर फक्त पाण्याने अभिषेक तुम्हाला करायचा आहे. गळती लावून द्यायची व पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा व ते तीर्थ आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने प्यायचं. यामुळे मुलांच्या बुद्धिमत्ते आमूलाग्र बदल होतो, कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे, सुख करता आहेत तसेच दुःख हरता आहेत. त्यामुळे त्यांची सेवा ही प्रत्येक ठिकाणी प्रथम पूजनीय म्हणून होत असते. त्यामुळे गणपती बाप्पाची सेवा करायला विसरायचं नाही. दररोज आपल्याकडून या सेवा सर्व घडत नाहीत, पण गणेश चतुर्थीला असेल, विनायक चतुर्थीला असेल, अवश्य गणपती बाप्पांची सेवा करावी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. तसेच लाल फूल अतिशय गणपती बाप्पांना प्रिय आहे. लाल लाल फूल असेल, तसेच दुर्वा असतील, मोदक असतील, या सर्व गोष्टी करून घ्यावं. मुलांकडून दररोज एकदा तरी गणपती स्तोत्र, तसेच अथर्वशीर्ष अवघड असला तरी म्हणून घ्या. सरस्वती मंत्र असतील, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र असेल, तर या सर्व सेवा आपल्या मुलांकडून दररोज करून घ्यायला हव्यात आणि ह्या खूप प्रभावी आहेत. या जरूर सर्वांनी कराव्यात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.